आज मम्मीची मेहनत पूर्ण वाया गेली असती, कारण मम्मीची पैशाची बॅग ही खालीच राहिली. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप मजेतच असाल. तर इथे गावावरून सोनी वगैरे आलेली आहे. तिची ग्राउंडची एक्झाम आहेत इथे नायगावला पोलीस कॅम्पात. तर ती आलेली आणि तिचे 2 फ्रेंड पण आलेले आहे. मग आम्ही दुपारी इथे गेलो होतो शिवडी मार्केटला, थोडे बोंबील वगैरे घ्यायचे होते. आणि हे आहे आपलं शिवडीचं फाटक. इथे एनी टाईम तुम्हाला गर्दी दिसत असेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे, लास्ट टाईम मला उंदरांनी किती हैराण करून ठेवलं होतं, म्हणून मी त्याच्यासाठी ही जाळी घेतली आहे खिडक्यांना लावायला. तर म्हटलं बघूया आता ह्याच्याने उंदरं थांबले तर थांबले. मग मम्मीचं इथं आवरून झालं होतं. मम्मीने दुकान बंद करायला घेतलं होतं. तर आम्ही निघालो आणि मम्मीचं तेवढं मम्मीला ध्यानात आलं की तिची बॅग देतच राहिली. नशीब ती बॅग कोणी घेतली नाही आणि ती बॅग तिला भेटली, कारण की त्याच्यात पैसे वगैरे होते. त्याची आज पूर्ण मेहनत वाया गेली असती. नशीब भेटली. त्याच्यानंतर घरी वगैरे आलं. मग मी थोडासा चहा वगैरे घेतला, ब्लॅक कॉफी, आणि खिचडी वगैरे केलेली होती. मग आम्ही खिचडी वगैरे खाल्ली. खिचडी पण छान झाली होती. आणि हे बघा, ही जाळी लावली मी इथे. मी स्वतःच्या हातानेच लावलेली. मला लागलं पण हाताला. त्याच्यातून थोडं ब्लड वगैरे आलं आणि झोमत होतं. त्याच्यानंतर मस्त मी पेरू वगैरे कापला. हा नाशिकचा पेरू खूप गोड होता खाण्यासाठी. तो पेरू वगैरे कापला. मग त्याच्यानंतर मी तो खाल्ला. आणि मी कलिंगड पण घेतलं होतं, पण ते पूर्ण फिक्कं निघालं, व्हाईट होतं पूर्ण हातामध्ये. मग ते फेकून दिलं, ते काय खाल्लं नाही. तर आजपर्यंत एवढंच. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.